गोंदिया जिल्ह्यातील एका धानाच्या शेतात सारस पक्ष्यांची ही जोडी प्रणय नृत्य करताना दिसते। धानाची शेती म्हणजे भाताची शेती। महाराष्ट्रामध्ये सारस पक्ष्यांचा अधिवास हा आता केवळ गोंदिया जिल्ह्यापुरताच शिल्लक राहिलाय। त्यातही सीमावर्ती भागात असलेल्या या जिल्ह्यातील धानाच्या शेतात आणि काही मोजक्याच पाणथळ क्षेत्रात हे पक्षी आश्रयाला आहेत। जगातील आकारानं सर्वात मोठ्या उडणाऱ्या या पक्षाचं महाराष्ट्रामधील एका जिल्ह्यापुरता शिल्लक राहिलेलं अधिवास क्षेत्र ही चिंतेची बाब आहे। अशा परिस्थितीत या पक्षाच्या संवर्धनासाठी गोंदियामधील काही तरुण मंडळी धडपडत आहेत। त्यांना साथ मिळाले इथल्या शेतकरी सारस मित्रांची। सारस संरक्षण के लिए हमारी एक टीम है जिसमें शंकु है, कैलाश है, जीतू है। सारस संरक्षण के लिए सबसे पहले साल में जून महीने में सेंसस होता है, जो सेवा एनजीओ और वन विभाग के माध्यम से इसको अमल में लाया जाता है। तत्पश्चात जैसे मानसून आने के बाद इनकी रूटीन जो है हम लोग चेक करते हैं कि उनकी कौन सी दिशा में आज फीडिंग है और कहाँ कहाँ उड़ के जाते हैं। उनकी नेस्टिंग की हर खबर रखना हमारी टीम का पहला कर्तव्य होता है और उनके दिनचर्या पे पूरा ध्यान रखा जाता है कि बाहर से सारस आ रहे या डिस्टर्ब तो नहीं कर रहे। यही काम हमारी टीम का निरंतर रहता है। जगभरात सापडणाऱ्या क्रेन पक्ष्यांच्या 15 प्रजातींपैकी 5 प्रजाती भारतात आढळून येतात। सारस क्रेन हा यापैकीच एक। उत्तर प्रदेश या राज्याचा राज्यपक्षी असलेला हा पक्षी भारतीय उपखंड, आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियातील काही भागांमध्येच आढळतो। भारतातील या पक्षाच्या अधिवासाच्या विस्ताराची दक्षिणेकडील सीमा ही गोंदिया जिल्ह्यापर्यंत आहे, म्हणजेच त्याखालील भूप्रदेशात हा पक्षी आढळत नाही। क्रेन पक्ष्यांच्या कुळातील सर्वात मोठी असलेली ही प्रजात एखाद्या प्रौढ माणसाच्या उंची एवढी म्हणजेच 6 फुटांपर्यंत वाढते। भारतात हा पक्षी स्थानिक असून पाऊस आणि अवर्षणावर अवलंबून तो मूळ अधिवासाच्या जवळपासच स्थलांतर करतो। सारस पक्षी हा पक्षी वेटलँड बर्ड आहे आणि हा मोस्टली जे धानाची शेते आहेत, तलावं आहेत, नद्या आहेत त्या काठी पाणथळ अधिवासात राहणारा हा पक्षी आहे। आणि त्याला आवश्यक जे असतं, आवश्यक घरट्यांसाठी जे आवश्यक जो अधिवास असतो तो उथळ पाण्याची जागा म्हणजे त्या छोट्या सीझनल वेटलँड्स किंवा मग धानशेती अशा सीझनल आयडियल वेटलँड्स नसल्या तर मग तो धानशेतीमध्ये पण घरटी करायला लागला। जुलै ते सप्टेंबर हा सारस पक्ष्यांचा भारतातील विणीचा हंगाम। या काळात सारस पक्ष्यांच्या जोडीकडून केलं जाणारं प्रणय नृत्य हे प्रेक्षणीय असतं। यावेळी ही जोडी मान वाकवून एकमेकांना अभिवादन करते, पंख अर्धवट उघडून उड्या मारत किंवा ते पसरून एकमेकांभोवती फेऱ्याही घालते, तर मोठ्यानं तुतारीसारखे आवाज काढत नाच करते। त्यानंतर ही जोडी एकत्र मिळून भाताच्या शेतात किंवा दलदलीच्या प्रदेशात मीटरभर उंचीचे घरटे तयार करते। गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांनी या भाताच्या शेतात तयार केलेली अशा स्वरूपाची घरटी त्यांच्यासाठी संकट ठरली, कारण सारस पक्षी हा मुख्यतः घरटी करताना सीझनल वेटलँडमध्ये घरटा करतो किंवा मग धान शेतीमध्ये पण तो घरटा करतो। पण सारस पक्षी जेव्हा धान शेतीमध्ये घरटा करतो ती कोणाचं तरी शेत असेल आणि सारस जेव्हा घरटी तयार करतो तर धान शेतीला काढून एक असा प्लॅटफॉर्म तयार करतो आणि जवळपास 20 फीटचा रेडियस हा धान शेतीतला थोडा तो डॅमेज करतो। त्याच्यातून थोडी नुकसान होण्याची शक्यता असं शेतकऱ्यांना पण वाटतं, तर बरेचसे शेतकरी किंवा लोक आधी ती घरटी नष्ट करून द्यायची की सारस त्यांच्या शेतामध्ये नको म्हणून। अशा प्रकारे पण आणि काही अशी मानसिक विकृतीची लोक ती अंडी पण पळवून न्यायची। तर हे असे मुख्य कारणं आहेत ज्यामुळे सारस पक्ष्यांना मोठा धोका निर्माण झाला। अशा प्रकारचे धोके ओळखून 2004 सालापासून सेवा संस्थेने गोंदिया आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सारस संवर्धनाचं काम सुरू केलं। त्यासाठी
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्ष्यांची घरटी होती त्यांची समज काढली. या पक्ष्यांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी वन विभागाच्या मदतीनं सारस गणनेला सुरुवात केली. या गणनेच्या माध्यमातून 2004 साली गोंदिया आणि आसपासच्या जिल्ह्यात केवळ 4 ते 6 सारस पक्ष्यांचा अधिवास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सातत्यपूर्ण केलेल्या जनजागृतीमुळे 2020 सालापर्यंत ही संख्या 50 वर गेली. मात्र 2022 साली ही संख्या घसरून 34 झाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये सारस पक्षी संवर्धनाचं कार्य तर हे सुरूच होतं. गोंदिया जिल्हा हा बालाघाट म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ह्या 2 राज्यांच्या सीमेवर असलेला आमचा हा जिल्हा आहे. आणि मध्य प्रदेशचा बालाघाट जिल्हा ह्या गोंदिया जिल्ह्याला लागलेला आहे. आणि गोंदिया जिल्ह्यासारखंच म्हणजे जैवविविधता आणि लँडस्केप ते पूर्ण बालाघाटला लाभलेली आहे. आणि ह्या 2 राज्यांना 2 जिल्ह्यांना 2 नद्या विभाजित करतात, बाग आणि वैनगंगा. आणि ह्या बाग आणि वैनगंगा हे सारस पक्ष्यांचा रूस्टिंग प्लेसेस आणि एक अधिवास आहे. तर पक्षी सारस पक्षी नदीच्या त्या कलीकडे म्हणजे बालाघाटच्या सीमेत आणि गोंदियाच्या सीमेमध्ये पण येणं जाणं आधी करत होती. मग आम्हाला ते महत्त्वाचं कारण किंवा महत्त्वाची गोष्ट आमच्या लक्षात आली की सारस पक्षी वाचवायचे असतील तर एकटे गोंदिया जिल्ह्यामध्ये वाचवून होणार नाही. आम्हाला ज्युरिडिक्शनच्या बाहेर जाऊन पूर्ण लँडस्केपमध्ये काम करणं आवश्यक आहे. 2012 सालापासून सेवा संस्थेच्या सदस्यांनी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारस संवर्धनाचं काम सुरू केलं. इथला भूप्रदेश गोंदियासारखाच असला तरी कैक एकरांवर सलग पसरलेली भाताची शेती ही सारस पक्ष्यांच्या अधिवासाकरता अधिक पोषक होती. शेतीमधील आतवरचा परिसर या पक्ष्यांना घरटं तयार करण्यासाठी सुरक्षित होता. त्यामुळे सेवा संस्थेच्या सदस्यांनी अशा जागा शोधून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला आम्ही तिथले प्लेसेस डिसाईड केले शेतकऱ्यांच्या मदतीने की या प्लेसेसमध्ये सारसाचा अधिवास किंवा तिथले घरटे असू शकतात. आणि आजच्या घडीला आमच्याकडे सारसाचे यावर्षी 10 घरटी आम्हाला मिळालेले आहेत. आणि आता संख्या बालाघाट जिल्ह्यामध्ये 45 ते 50च्या दरम्यान आहे. कैक एकरावर पसरलेल्या शेताची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना गाठून संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्यामध्ये जनजागृती केली. शेतकरी सारस मित्रांची फौज तयार केली. त्याचेच फलित म्हणजे शेतकऱ्यांनी देखील सारस संवर्धनाचा विडा उचलला. सारस हमारे खेत में 8-10 साल से अंडे देता है और उनके बच्चे भी होते हैं. उन बच्चों की यानी परवरिश कहना चाहिए और देखभाल अच्छे ढंग से उनके करते हैं. और वह सारस यानी किसानों के लिए लाभदायक है. और कीड़े मकोड़े सब हानिकारक कीटाणुओं को खाते हैं. और सारस किसानों के लिए बहुत लाभदायक आहे कहना चाहिए. शेतकऱ्यांनी पूर्णपणे आपलंसं केलेल्या आणि आता शेतकरी मित्र अशी बिरुदावली लाभलेल्या सारस या पक्षाच्या मागील संकट अजून काही संपलेली नाहीत. IUCNच्या लाल यादीत या पक्षाची नोंद संकटग्रस्त पक्षी म्हणून आहे. यामागे अधिवास नष्टता, कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वाढलेला वापर अशी अनेक कारणं आहेत. विद्युत तारांचा जो नेटवर्क झालेला आहे ज्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन म्हणजे ज्या 11 kV 33 kV आणि लो टेन्शन लाईट्स त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा नेटवर्क झालेला आहे गावोगावी. तर सारस पक्षी हा उडणाऱ्या पक्ष्यामध्ये जगातील सर्वात मोठा पक्षी आहे आणि त्याचा विंगस्पॅन पण मोठा असतो. आणि सारस पक्षी उडताना धोक्याने तो विद्युत तारांमध्ये पण जाऊन अडकतो आणि त्याचा मृत्यू. तर असं रिसर्च आहे की देशातील 1 ते 2% सारस पक्षी हे विद्युत तारांच्या स्पर्शामुळे इलेक्ट्रिफिकेशनमुळे जातात. आणि गोंदियामध्ये, बालाघाटमध्ये आणि भंडारामध्ये पण आम्ही बऱ्याचशा केसेस दरवर्षी रिपोर्टेड करतो की जे विद्युत तारांच्या संपर्कात येऊन सारस मरतात. राज्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सारस पक्षी
गोंदिया या एकमेव जिल्ह्यात शिल्लक राहिलेत. त्यांच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि सेवासारख्या संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या या कामाला यश मिळू दे हीच इच्छा बाळगूया. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.